नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ. आजची सकाळ माझी ना उंबरठ्या पूजा करण्यापासून सुरुवात झाली बरं का. सर्व झाडून वगैरे घेतलं, पूजा करायला लागली. पण इतकी चिडचिड होत होती ना, त्याचं कारण एकच होतं, तो म्हणजे शेजारच्या आहे ना काकूंची त्यांनी ना रांगोळी पुसून टाकली होती बरं का. त्यामुळे मी ना त्याला रागवत होती. मला एवढा राग येत होता ना, कारण एकच आहे का, त्या दररोज रांगोळी काढताना तो दररोजच पुसतो. त्याला हे समजतच नाही का पुसायची नाही म्हणून, तरी त्यांनी मध्ये बंद करून टाकली. पण आज सण होता मकर संक्रांतीचा म्हणून रांगोळी काढलेली, पण त्याने तीही पुसून टाकली. त्यामुळे मी ही रांगोळी काढत नाही बरं का. कारण काय होतं, तो आहे ना पुसतो सर्व आहे ना, सगळ्या ठिकाणी घरामध्ये रांगोळी करत असतो. तेच त्याचा ओरडा खात होता तो. मस्त असं उंबरठ्याची पूजा झाली, मस्त देवघरात पूजा करून घेतली, मकर संक्रांतीची पूजा मांडून घेतली. माझ्या इकडं पूजेचंच काम चालू होतं. कसं आहे ना, सकाळी छान अशी पूजा केली का घर कसं प्रसन्न वाटतं आणि मनात म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटी असते. त्यामुळे ना मस्त अशी पूजा झाली, मग मी बाकीच्या कामांना लागली बरं का. कसं आहे, पूजा वगैरे केल्यानंतर आहे ना एकदम छान वाटतं मनाला, का बरं काय माहिती. पण माझं देवघर बघा कसं वाटतं तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा बरं का. असंच असतं, मला असं सजवलेलं मस्त देवघर, सगळे देव ठेवले ठिकाणी व्यवस्थित. मला असं देवघर खूप बघायला आवडतं आणि डेली माझं देवघर असंच दिसतं. मला इतकं प्रसन्न वाटतं ना ती पूजा केल्यानंतर, का काय सांगायचं. त्यानंतर भांडे वगैरे घासायला घेतले बघा. मी मग एक काम करत नाही तर दुसरं काम वाढवा करतो. इकडे लाडू खायला घेतला होता, तो पूर्ण काय त्याने अंगावर सांडून घेतला. अंगावर तर सांडवला आणि तो खायचा सोडून वाया जास्त घालवला. म्हणून मी त्याला परत रागवायचं हे दिवसभरच काम चालतं, पण आज काल आहे ना काय बरं काय माहिती, पण इतका त्रास द्यायला लागलाय ना का लिमिटच्या बाहेर. त्यानंतर किचन वगैरे सर्व घासून घेतलं, आवरून घेतलं. किचन वगैरे असं तर मस्त क्लीन केलंय, पण कसं आहे ना, परत त्याच्या जर फराळ करायचं होतं त्याच्यामध्ये किचन खराबच होणार होतं. पण कसं आहे, सगळं आवरून क्लीन केलं का मला बरं वाटतं. झाडू वगैरे मारून घेतला, कारण आज सण होता त्यामुळे ना माझं काम फटफट चालू होते बरं का. आणि मला मेन काम करायचं होतं आज, ते म्हणजे काय, मला आहे ना शिवचं शनिवारी बोरनान करायचं आणि ते करायचे गावाकडे. त्यामुळे मला काय असं डेकोरेशन करायचं होतं, म्हणजे तयारी करायची होती. मी इथूनच बनवून घेऊन जाते डेकोरेशनच्या वस्तू, कारण तिकडे काय मला भेटत नाही बरं का. त्यासाठीच बघा किती काय पसारा काढून ठेवला होता. आणि ते काय मी डेकोरेशनचं सामान करणार आहे ना, ते तुम्हाला पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये सर्व काय दाखवून मी काय काय बनवलं ते घरी. आणि कसं आहे, मला घरात अशा वस्तू अशी काही संध्याकाळी मस्त अशी मकर संक्रांतीची तयारी केली होती बरं का मी. आणि शिवचे पप्पा पण बघा कसा हाय करताय. आणि इकडे शिवनी पण मस्त धोती आणि कुर्ता घातलेला होता, तो पण हाय करत होता. मस्त असं म्हणजे तयारी वगैरे केली. आणि तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.